महत्वाची एकच गोष्ट एका पुस्तकात वाचली होती की 26 नोव्हेंबर 1949च्या संध्याकाळी भारतीय संविधान समितीकडे सुपूर्त केल्यावर बाबासाहेब आपल्या घरात बसले होते. नानकचंद रत्तूंनी बघितलं की बाबासाहेब एकटेच बसलेत, पण बाबासाहेब कधी रडतायत तर कधी हसतायत. रत्तू बाबासाहेबांजवळ जातात आणि विचारतात की बाबासाहेब तुम्ही रडताय कशासाठी? आज तर इतका आनंदाचा दिवस आहे, संविधान समितीला आपण संविधान सुपूर्त केलं, मग आज आपण रडताय कशासाठी? आणि जर तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही मधूनच हसताय कशासाठी? त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं की रत्तू आज मला माझी लेकरं आठवतायत, ज्यांना मी वेळेवरती औषध पाणी सुद्धा देऊ शकलो नाही. त्यामुळे माझी 4 लेकरं रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्न ही अकाली गेली. आज मला माझा राजरत्न आठवतोय की राजरत्नाच्या मृत्यूच्या वेळेस तर माझ्या रामूच्या फाटक्या पदरामध्ये गुंडाळून मला माझ्या लेकराला निरोप द्यावा लागला. माझ्या लेकरासाठी नवीन कफन सुद्धा मला आणता आलं नाही. त्याचं दुःख वाटतंय म्हणून मी माझ्या लेकरांच्या आठवणीत आज रडतोय. त्यावेळेस रत्तूनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुमचं दुःख समजू शकतो, पण जर लेकरांच्या आठवणीत रडताय तर हसताय कशासाठी? त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं की रत्तू अरे माझ्या राजरत्नाला रामूच्या फाटक्या पदरात गुंडाळून निरोप द्यावा लागला, पण या भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक राजरत्नाला सुटापुटात जगता यावं याची सोय भारताच्या संविधानात करून ठेवली आहे, म्हणून मी हसतोय. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है शायद मुकद्दर से मिला है, लेकिन हमको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है.